तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचं आहे. 5 षटक आहे तर 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. प्रत्येक गोलंदाजाला एकच षटक मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक टीमकडे किमान 5 गोलंदाज असणं अपेक्षित आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ब्रेन बॅट अँड बाउंड्री द परफेक्ट कॉम्बिनेशन. प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 डे 7 स्टार्ट नाव. वाह, पहिला चेंडू इनसाइड आउट. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला एकदम समोर. अडवतोय तो एक धाव. पहिल्या चेंडूवरती धाव फलकाला झाली सुरुवात. स्पर्धेचा ऑनलाईन सामन्याचा आस्वाद आपण सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरून घेऊ शकतो. त्याचबरोबर प्रथम मीडिया या यूट्यूब चॅनल वरून देखील आपण स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतो. आमिर स्ट्राइक एंड वरती पूल करण्याचा प्रयत्न होता. यस, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. पहिले दोन्ही चेंडू अतिशय अप्रतिम आपल्याला बघायला मिळाले. जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथेच फटके खेळलेले आहेत. प्रत्येक वेळेस डावा उजवा फलंदाज मैदानामध्ये असल्यानंतर थोडीशी अडचण होते क्षेत्ररक्षकांना. मात्र तरी देखील आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. हो हो हो, आकाशामध्ये चेंडू जरूर, मात्र टॅप केला चेंडूला लॉंग ऑफ कडे. धावा मिळतील 4. पहिला चौकार. सुंदर फटका. 4 धावांबरोबर सुरुवात झालेली आहे फलकावरती. धावा 6. शांत सुरुवातीला दोघांनी एक एक धाव काढून खातं खोललं होतं. गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू खेळले. मात्र पुढच्याच चेंडूवरती वाईडिश मिड ऑफच्या डोक्यावरून खेळत 4 धावा. यस, लेंथ बॉल होता. खराब क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला डीप कव्हर पॉइंट पर्यंत स्लीपर कव्हर पर्यंत जावं लागतंय आणि तिकडे अडवतोय तो. 2 धावा प्राप्त होतील. राजप्रीत 11 कॅम्प हा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अनेक खेळाडू तुम्हाला नवनवीन खेळाडू दिसतील. प्रत्येक खेळाडूला चांगला प्लॅटफॉर्म असोसिएशनच्या माध्यमातून मिळतोय आणि त्यामुळेच पुणे शहरात जे क्रिकेट आहे ते अधिक समृद्ध होणार आहे असोसिएशनच्या मॅचेसमुळे. पुणे शहरच नाही तर ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील या असोसिएशनमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. आपण बघतोय की ग्रामीण भागातील खेळाडू खेळतात इथे. लोणीकंद परिसरातील संघांचं रजिस्ट्रेशन आहे. त्याचबरोबर पुरंदर संघाचे हवेली तालुक्यातील देखील काही संघ हे ग्रामीण भागातले आहेत. पुरंदर तालुक्यातील काही संघ ग्रामीण भागातील जे असोसिएशनमध्ये खेळत आहेत. त्याचबरोबर मुळशी मावळ तालुक्यातील देखील ग्रामीण भागातले संघ. हवेमध्ये चेंडू, ओ हो हो, कॅच होईल आणि पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद. षटकाची सांगताही होते. 1 गडी बाद. 8. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आकाश बगाडी होईल बाद. 5 चेंडूमध्ये 7 धावा आकाश बगाडीने जोडलेल्या. एक चौकार आला आकाश बगाडीच्या बॅटमधून. विनायक गव्हाणेला यश प्राप्त होताना आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज राजप्रीत 11 कॅम्प संघाचा होईल बाद. सुरुवात शांत आहे, संयमी सुरुवात आहे सकाळच्या सत्रामध्ये. पण आपण कालचा दिवस बघितला असेल, परवाचा दिवस बघितला असेल, सुरुवात होत असताना शांत झाली नाही तर प्रचंड आक्रमक सुरुवात झाली. मोठे फटके सुरुवातीच्या सत्रामध्ये खेळले गेले. खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की याच 2 ओव्हर्स आहेत आम्हाला पॉवर प्लेच्या, इथे आम्ही जास्त धावा काढू शकतो. कारण एकदा का बॉल ओला झाला की मग तिथून पुढं फार मोठे फटके येणार नाहीत किंवा तो लांब मारणं तेवढंसं अवघड होणार आहे. आणि म्हणून पहिल्या 2 षटकामध्ये जर चांगली फलंदाजी केली, मोठ्या धावा जर आणल्या तर त्याचा बेनिफिट संघाला पूर्ण इनिंगमध्ये होतो. प्रत्येक संघाची काहीतरी अशी एक रणनीती असते. प्रत्येक संघाकडे प्लॅन्स असतात आणि त्यानुसार ते प्लॅन्स इम्प्लिमेंट करत असतात. ड्यू फॅक्टर वरती मात करायची असतील तर काय, पण आज ड्यू फॅक्टरचा परिणाम अजिबात नाहीये.
बाष्पयुक्त हवा वाहत असल्यामुळं निश्चित ड्यू फॅक्टर मागच्या 2 दिवसामध्ये खूप कमी झालेला आहे आणि त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आपण लवकर मॅच सुरू करू शकलेलो आहोत. फलंदाजांकडून DRS कॉल होतोय फॉर ओव्हर द वेस्ट. कमरेच्या उंचीच्या वरती चेंडू आहे का हे तपासलं जाईल तिसऱ्या पंचांकडून आणि त्यानंतर आपल्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचला जाईल. तर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश बगाडीचा कॅच पकडला गेलेला. मात्र हा चेंडू जर योग्य ठरला वैध ठरला तर आकाशला मागे परतावं लागेल. अवैध ठरला चेंडू तर जीवदान मिळू शकतं आकाशला. तर फेअर डिलिव्हरी खेळाडूंनी एक लक्षात घेतलं पाहिजे फलंदाजांनी स्पेशली फलंदाजांनी की आपण इन केली पाहिजे इनशर्ट केला पाहिजे. त्यामुळे काय होतं तुमची कंबर पंचांना अगदी पक्की कळते की इथे कंबर आहे. इनशर्ट केला नसेल तर पंचांना देखील मग जो डाऊट आहे तो गोलंदाजाच्या पक्षामध्ये द्यावा लागतो किंवा तो फलंदाजाच्या पक्षामध्ये जाईलच याची शाश्वती नसते. परंतु इन केली तर पंचही अगदी सहजपणे तो निर्णय करू शकतात की चेंडू कमरेच्या वर आहे की खाली आहे. अलीकडे अजून टेक्नॉलॉजी येत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये देखील पहिल्यांदाच प्रहार प्रीमियर लीग मध्ये अशा काही अनेक टेक्नॉलॉजी आपल्याला बघायला मिळाल्या जसं की LBW ट्रॅकिंग सिस्टीम. पण अजून काही तंत्र या खेळामध्ये निश्चित येणार आहे. अशी सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मात्र ती अफोर्डेबल नाहीत आपल्यासाठी. जरूर भविष्यामध्ये ती सॉफ्टवेअर्स देखील तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळेल जेणेकरून LBWचा निर्णय अधिक सोपा होईल. ओव्हर द वेस्ट आपण IPL मध्ये बघतो की खेळाडूची कंबर किती उंचीवरती आहे हे देखील तिथे आपल्याला अगदी स्केल लावून सांगता येतं. चेंडू किती उंचीवरती आहे, कंबर किती उंचीवरती आहे, चेंडू किती उंचीवरून गेलेला आहे, खांदा किती उंचीवरती आहे. चांगला चेंडू आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात सागर कारके. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय राजप्रीत क्रॅम्प 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमीर शेख आणि अमित चव्हाण ही जोडी. स्ट्राईक एंड वरती अमीर शेख डाव्या हाताचा फलंदाज सलामीला दाखल झाले. दोन्ही अमीर आहेत. एक अमित आहे एक अमीर आहे आणि अमीरचा एक शानदार फटका स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा फोडतोय. मिळतायत धावा 4. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजप्रीत 11 कॅम्प संघ विशेषतः सलामीचा फलंदाज अमीर शेख तो देखील चौकार खेचत इरादे धारण करतोय. फलंदाजीसाठी हे मैदान अतिशय अप्रतिम आहे. ही खेळपट्टीने फलंदाजांवरती जास्तच झुकतं माप दिलेलं आहे पण गोलंदाज देखील काही गोलंदाज आहे की त्यांनी प्रभाव टाकलेला आहे. इथे सुद्धा आपण पाहिलं पहिला चेंडू स्क्वेअर लेगला फटका खेळल्यानंतर यावेळेस थोडीशी लाईन बदलली. चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला. अधिक तो बाहेर घेऊन गेला. या अगोदरचा फटका आपण पाहिला स्क्रीनवर. तर बघूया फलकावरती धावांची संख्या असेल 12. लेंथ बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव केवळ प्राप्त होऊ शकते. फलकावरती 13. अमित चव्हाण पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत स्ट्राईक एंड वरती असणार आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे. 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाजांचा वापर आणि 20 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. 20 मिनिटं जिथे संपतील तिथे रेस्ट्रिक्शन सुरू होणार आहे. 1 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवा. 25 मिनिटं तुम्ही घेतली तर तुमचे 2 क्षेत्ररक्षक त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये येतील. यस चांगला चेंडू आहे. चार धावा एक जबरदस्त चौकार बघायला मिळतो. 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ईशिका राजप्रीत 11 कॅम्प खूप सुंदर फटका होता. टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळला 4 धावांसाठी.
टाइम बघून खेळा टाइम समी आमिर बॉल चेक नहीं बॉल बिंदास कमेंट्री बंद कमेंट्री बिंदास बंद आहे तू अंदर आ अकल बैठ कमी फोन चालू असला की बाहर जा इधर ओए ओपन आपला पण ऊपर कर फोन चालू असला की सागर खालून टाक बा खालून खालून टाका 20 धावा फलकावरती राजप्रीत 11 कॅम्प षटक क्रमांक 3 सैफ खान लेंथ बॉल जमिनीच्या समांतर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक इथे ऍक्टिव्ह होतोय आणि एक धाव केवळ प्राप्त होणार आहे एक गडी बाद 21 धावा या स्थितीमध्ये आपण बघतोय राजप्रीत 11 कॅम्प संघाला शांतपणे फलंदाजी कुठेही आक्रस्ताळेपणा नाहीये किंवा कुठेही विस्फोट अजून घडून आणलेले नाहीत आहे पण येऊ शकतात या ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो इथे खूप सुंदर फटका मिड विकेटला मिळत आहे 6 धावा 95वा षटकार आहे एकूण 125 चौकार या स्पर्धेमध्ये अर्थात पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या पूल मध्ये आतापर्यंत खेळले गेलेले आहेत 95 चौकार म्हणजे 9,500 रुपये आपल्या तीनही खेळाडूंच्या कुटुंबियांना जाणार आहे या पूल मधून उंच फटका लांबी घेईल का निश्चित नाही क्षेत्ररक्षक खाली पोहोचणार आहे आणि काय सुंदर कॅच आहे आमिर शेखला परतावं लागेल एक षटकार खेळला होता पुढे तो लगेच बाद होऊन परततोय 27 वरती दुसरा फलंदाज गमावलाय राजप्रीत 11 कॅम्प संघानं सैफ खानला यश मिळतं उजव्याच्या बाहेर टाकला होता चेंडू गुडलेंथ वरती बाउन्स तितका मोठा नव्हता आणि त्यामुळेच लांब होता शरीरापासून उंच हवेमध्ये चेंडू बघितला आपण आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सुंदर कॅच पकडताना आपल्याला बघितला आपण 2 फलंदाज बाद झालेले आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार आहे अमित चव्हाण आणि सुशील ही जोडी राजप्रीत साठी मैदानामध्ये धावा बनवतील ड्रोन कॅमेराचा व्ह्यू आपल्या समोर येतोय प्रथम स्पोर्ट्स मीडिया मॅनेजमेंट कडून 12 कॅमेरे इथे ऍक्टिव्ह आहेत आणि 12 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपल्या समोर येतं हे इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं ग्राउंड आहे सभोवताली सुद्धा हिरवीगार वनराई तुम्हाला बघायला मिळेल निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान आणि विशेषतः टेनिस क्रिकेटच्या आयोजकांसाठी हे मैदान निश्चित अत्यंत आवडतं आहे कारण खूप चांगल्या स्पर्धा तुम्ही या मैदानामध्ये बघताय 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे समीर खान गोलंदाजी मार्क वरती प्रत्येक गोलंदाजाला 1 षटक टाकायचंय याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी
टीम बनवताना तुम्हाला गोलंदाजांचा विचार करावा लागतो. या उजव्या बाहेर चेंडू होता, फुलर लेंथचा चेंडू, निर्धाव. प्रश्नार्थक नजरेनं बघितलं पंचांकडे, त्यानंतर नॉनस्ट्राईक एंडकडे देखील बघितलं की वाईड असू शकतो का हा, आपल्याला रेफरलला जावं लागेल. पण नॉन स्ट्रायकर एंड कडून देखील सूचना आलेल्या आहेत की योग्य बॉल आहे. वाह, सुंदर सुंदर चेंडू. पुन्हा एकदा गुड लेंथ वरून थोडासा चेंडू आतमध्ये आला. बॅट आणि पॅडचं अंतर मोठं राहिलं आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. समीर खान अजून धावा खर्च करत नाहीयेत. अमित चव्हाण स्ट्राईक एंडला 7 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय अमित. एक चौकार आला होता. वा, सुंदर फटका, लॉफ्टेड ऑन, लॉफ्टेड ऑफ. मिळतायत धावा 6. शानदार षटकार. अमित चव्हाण आणि सुशील चव्हाण हे दोघ जण सख्खे भाऊ आहेत. बंधू प्रेम आपल्याला बघायला मिळतंय दोघांचंही. दोघांनी चर्चा केली, एकमेकांबरोबर चर्चा केली. कदाचित सुशील बिग ब्रदर, यस, सुशील मोठा भाऊ आहेत आणि अमित चव्हाण छोटा भाऊ आहेत. छोट्या भावाने षटकार मारल्याबरोबर मोठ्या भावाने त्याचं कौतुक केलं. परत एकदा भावाची कौतुकाची थाप पाठीवरती पडल्यावरती निश्चित दुसरा भाऊ मागे राहणार नाही. दुसराही षटकार. अमित चव्हाणच्या बॅटमधून 2 लागोपाठचे षटकार. या अगोदरचे 2 चेंडू तो शांत खेळला होता, मात्र पुढच्या दोन्ही चेंडूवरती एक लॉंग ऑफला त्याने षटकार मारला. त्यानंतर थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू टाकला, मागे घेतला टप्पा, मात्र त्यावरती लॉंग ऑनला काय पंच केला. धमाकेदार फलंदाजी मैदानामध्ये मागच्या 2 चेंडू मध्ये बघायला मिळते. 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. समीर खान उजव्या बाहेर. आता बॅट तलवार होते. स्विंग, बॅटचा स्विंग वेगात होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि एका धावेबरोबर दोन्ही बंधू समाधानी आहेत. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अनेक कुटुंबियांमध्ये आपण बघतो की क्रिकेटची परंपरा असते. मोठा भाऊ क्रिकेट खेळायला लागला तर लहान भाऊ देखील लागतो. अजित तेंडुलकर क्रिकेट खेळायचा, चांगला क्रिकेट खेळायचा. मग तेंडुलकर देखील अगदी लहानपणीच त्याच्यावरती बालवयातच क्रिकेटचे संस्कार झाले. 7व्या-8व्या वर्षी त्याच्या हातात बॅट आली आणि 9व्या वर्षी तर त्याला कोचिंगला पाठवलं गेलं रमाकांत आचरेकर सरांकडे. लेंथ बॉल यावेळेस सुशीलसाठी कनेक्शन होऊ शकत नाही. षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि अनेक बंधू आपण पाहिलेले आहेत. वजीर अली, नजीर अली, इरफान, युसुफला बघितलं आपण खेळताना. कृणाल, हार्दिक बघतो, दीपक चेहर बंधू देखील बघितले. या ठिकाणी संघांसाठी सूचना आलेल्या आहेत. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष हेमंत भाऊ खैरे यांनी अगदी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही, वाईट चेंडू, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर पुढचा सामना 4 षटकांचा होणार आहे. त्यामुळे यानंतरची जी मॅच आहे आम्ही घोषित करतोय कसबा विरुद्ध मॉटर शिवाजीनगर, माफ करा तळजाई 11, कसबा विरुद्ध तळजाई असा सामना आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये थांबा. जर टॉस झाला नाही इनिंग ब्रेक मध्ये तर तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळावा लागेल. कुठलीही तक्रार ऐकली जाणार नाही. आदरणीय सचिन ढवळे सर खर तर क्रिकेटच्या विषयी प्रचंड आवड त्यांना आहे आणि त्यामुळेच खेळाडूंना मोठा स्टेज उपलब्ध करून देत असतात. भारतातली एकमेव स्पर्धा आहे जी वर्षातून 2दा येते आणि इथे आपण पाहिले मागच्याही टुर्नामेंट्सला आपण फ्री एंट्री होती पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या खेळाडूंना. यावर्षी देखील पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या खेळाडूंना फ्री एंट्री आहे. 1 रुपयाही प्रवेश फी नाही आहे. टी शर्ट्स खेळाडूंना दिलेले आहेत आणि तेही चांगल्या दर्जाचे. त्याचबरोबर कॅप देखील दिलेले आहेत. मार्केटमध्ये जर अशी कॅप तुम्ही विकत घ्यायला गेला तर तुम्हाला 300-400 रुपये लागतील.
आणि ती कॅप देखील तुम्हाला अगदी मोफत दिलेली आहे. चांगलं ग्राउंड, चांगलं प्रक्षेपण, सगळ्या गोष्टींमध्ये दर्जा सिद्ध करणारी स्पर्धा आहे प्रहार प्रीमियर लीग. फलंदाज होईल बाद. याबरोबर तिसरा धक्का 44 वरती राजप्रीत 11ला षटक क्रमांक 5 इथे सुरू झालेला आहे. खरं तर आम्ही कौतुक करतो राजप्रीत अर्थातच इशिका 11चं. अजून 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि 4 चेंडू त्यांना टाकायचे आहेत. 20 मिनिटामध्ये 5 षटकं टाकून पूर्ण करणारा मला वाटतं तो एकमेव संघ असेल. खूप क्वचित संघांनी 20 मिनिटामध्ये 5 षटकं टाकलेली आहेत. तर आदर्श घेतला पाहिजे आपण इशिका 11 कडून. कार्याध्यक्ष हेमंत भाऊ खैरे यांचा संघ आहे तो आणि अगदी वेगवान षटकं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. लेंथ बॉल यास्टॅकन, वंडरफुल शॉट. 6 धावांची मोहर उमटेल. पार्किंग प्लॉट मध्ये फेकून दिलेला हा षटकार. अर्धशतक पूर्ण होईल. 98वा षटकार. स्पर्धेतला 50 धावा राजप्रीत कॅम्प. संघनायकांनी येऊन थांबा. कसबा संघाच्या संघनायकांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये थांबा. तिथे खेळाडूंनी आपल्या बॅट्स वगैरे ठेवलेले आहेत तर टॉस लगेच तिथे होणार आहे. आपण आपलं साहित्य काढून घ्या. टॉस बॉक्स मधील आपलं साहित्य काढून घ्या. लगेच टॉस साठी तिथे दोन्ही संघनायक असणार आहेत. तळजाई संघाच्या संघनायकांना विनंती आपण तिथेच थांबा. हो, नेम चुकलेला आहे. दुसरी धाव पण घ्यायची आहे. यष्टिरक्षकाकडे चेंडू वसीम अडवतोय आणि याच बरोबर षटकाची सांगता होणार आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 50 धावा राजप्रीत 11 बनवल्यात. 51 धावांचं आव्हान त्यांनी इथे उभं केलेलं आहे. चला संघनायक, चला नाणेफेकीसाठी संघनायक कसबा आणि तळजाई. कसबा तळजाई टॉस साठी लगेच उपस्थित राहा. चला क्षेत्ररक्षणासाठी चला पटकन. राजप्रीत उशीर नकोय आपल्याला. सकाळपासून
खरं तर स्पीडअप करायला सांगितलेलं आहे सरांनी, कारण काल सुद्धा जवळपास 12 वाजेपर्यंत आपलं शेड्यूल चाललं होतं, जे आपल्याला 10:30 पर्यंत संपवायचंय. फार तर 10:30 पर्यंत संपवायचे. 1.5 तास काल आपण अधिकचा वेळ घेतला आणि त्याला कारणीभूत आहे की सकाळच्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस डिले होत आहेत. 4 वाजेपर्यंत आपल्याला ऑल इंडिया ओपनचा पूल सुरू करता येत नाही, जो आपल्याला 2 वाजता सुरू करायला हवा आहे. त्यामुळे स्पीडअप करा. सगळ्या संघांना आमची विनंती आहे. 2 पूल एकाच दिवशी आपण संपन्न करतोय. निश्चित मोठं शेड्यूल आहे, पण वेळेत संपन्न करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या संघांकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. शरद धाऊड सर विनंती करतो या. शॉर्ट रन एक नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ पूल मधील आजच्या दिवसातला दुसरा सामना कसबा विरुद्ध तळजाई. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो आपण या. आणि त्याचबरोबर नाणेफेक करण्यासाठी सचिन ढवळे फाउंडेशनचे खजिनदार सन्माननीय शरद धाऊड सर यांना विनंती करतो की आपण या. कॉइन बघा, एका बाजूला प्रहार आहे आणि दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे सर. तर तुम्हाला प्रहार किंवा सचिन ढवळे सर असा कॉल करायचा आहे. तर यामध्ये हे जे कॉइन आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे आणि उपाध्यक्ष आशिषभाऊ मार्डे यांच्याकडून, त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि कॉल असेल या संदीप कदम कॉल करणार आहेत तळजाई. तर प्रहार हा कॉल आहे आणि प्रहार आहे. तर टॉस जिंकलाय संदीप कदम, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. असोसिएशनच्या मॅचेस होत आहेत आणि निश्चित मोठा स्टेज मिळतोय. काय वाटतं खेळताना? कारण आपण ऑल इंडिया ओपन किंवा बाकीचं सगळं मोठं क्रिकेट खेळलेलं आहात, असोसिएशनमध्ये खेळताना काय वाटतं? सर, पहिलं सर्वप्रथम पुणे सिटी असोसिएशन जे केलेलं आहे, संजय बालेराव असतील, अजय आवळे असतील आणि त्यांच्या सहकार्याने, तर ते खूपच चांगले. गेल्या 2-3 वर्ष पुण्याचं क्रिकेट कुठं थांबलं होतं, पण गेल्या वर्षापासून सिटी क्रिकेटमुळे खूप चांगलं क्रिकेट बघायला भेटतंय. आयकॉन प्रोफेशनल क्रिकेट हे असल्यामुळं लोकल सर्व झालेलं, पण जे पुणे एरिया वाईज क्रिकेटमुळे आज सर्वांना चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय. आणि निश्चित ही स्पर्धा किती उत्सुकता होती. 2 दिवस सामने सुरू होते आणि तुमच्या टीमला आज एंट्री होती. तर काय तयारी केली स्पेशल या मॅचची? सर, तयारी अशी नाही, आम्ही गेली 5 वर्ष एकत्र खेळतोय तळजाईचे इथे पोरं. आणि आमच्यात खेळायला आता संभाजी कुतवड, त्यांची इच्छा होती की आपण सर्वीकडे खेळायचं आत्ता. तर म्हणून आम्ही टीम चालू केली तिथे खेळणाऱ्यांची. गेल्या वर्षी पण मी इथं खेळलो, आम्ही विनर होतो, आलमबाई पठाणमध्ये खेळलो. आणि सर, जेवढं स्पर्धेबद्दल बोलू तेवढं कमी आहे, कारण सचिन ढवळे सर नेहमीच खेळाडूंसाठी नवीन उपक्रम आणि ह्या ग्राउंडवर खेळण्याचं जेवढं प्रत्येकाला उत्सुकता असते तेवढी कोणालाच नसते. सर, निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण. बाबू, तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि असोसिएशनचं यश आहे की बाबू तुम्हाला ग्राउंडवरती परत दिसलेला आहे. बाबू, बॅटिंग करायची. धन्यवाद बाबू शेडगे यांना. आपण बघतोय एक जुना खेळाडू आहे, खूप लहान वयात त्याने क्रिकेटला सुरुवात केली होती. आज पुन्हा एकदा बाबू आम्हाला बघायला मिळेल. तर टॉस बॉक्समधून न्यूज आलेली आहे, तळजाई संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर थांबूया इथेच आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथून या सामन्याचा घेऊ आस्वाद. थँक्यू.
धन्यवाद. गुड मॉर्निंग पुणे. तर आपलं स्वागत आहे प्रहार प्रीमियर लीगच्या या 13व्या सीझनमध्ये आणि ज्यामधील पुणे सिटीमधला पहिला सामना इथे सुरू आहे. इशिका 11 संघ त्या समोर असणार आहे राजपीत कॅम्पमध्ये ही मॅच. या बाईचा बॉल मिस टायमिंग शॉट असेल, ऑन साईडला उडवायचा प्रयत्न होता. शतशक डाऊन दी बॉल कॅट ड्रॉप होताना बघायला मिळतोय. जुदा मिळते आकाश कंजुयाला. रफी शेखचं पहिलं षटक इशिका 11 संघाच्या समोर आहे. पुणे सिटी हाफ मधील खरं तर आजचा हा प्रहार प्रीमियर लीगचा 13वा पर्व आपल्याला बघायला मिळते आणि अतिशय सुंदर असं नियोजन. आकाश कनोजिया सुंदर असं ब्रॉडकास्टिंग आपल्याला इथे बघायला मिळतंय आणि अतिशय सुंदर असं सत्र सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. या सिंहगड कॉलेज क्रिकेट मैदानावरतून आपण पाहतोय माननीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून प्रहार प्रीमियर लीग. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर बॉल होता, गतीमध्ये मिश्रण कव्हरला. इथे हा बॉल मात्र खेळून काढला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, धावेचा पाठलाग करायचा आहे आणि पहिलं षटक धावा तिथे काढल्या जातात आणि हे बघून मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होताना बघायला मिळते, कारण एक जीवदान देखील मिळालंय आकाश कनोजी आला. आणि त्यानंतर आता मैदानावर बघायचं पहिले षटक खूप महत्त्वाचं असणार, कारण जसा उल्लेख केला नरेश सरांनी सकाळ सर मग थोडासा ड्यू फॅक्टर जाणवतोय. थोडंसं जे ओलसरपणा आहे मैदानाला त्याच्यामध्ये धावा कशा चेस होतील ते मात्र बघायचं चॅलेंजिंग असं आव्हान आहे. पहिलं षटक चालू असताना 4 धावा स्कोर कार्डला आपण पाहतोय. पहिलं षटक इथे सुरू आहे, धावेचा पाठला केला जातोय. इशिका 11च्या समोर राजप्रीत कॅम्प मध्ये सुरू असणारा पुणे सिटी हाफचा मोठा थरार आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल खूप आखूट टप्प्याचा बॉल होता, लॉंग ऑनला इथे खेळलाय आणि इथे झेल टिपला गेला. अप्रतिम असा कॅच, विकेट सेलिब्रेशन, पहिला झटका इथे बसतोय इशिका 11 संघाला. बॅटर बाद. रिप्ले बघायला मिळेल आपल्याला ज्या प्रकारे हा इन स्विंग बॉल होता, क्रॉस बॅटर फटका हवेमध्ये मारायचा प्रयत्न आणि सहज सोपा झेल. काही कॅट ड्रॉप देखील आपल्याला बघायला मिळतात. हा कॅट ड्रॉप झाला होता पण त्यानंतर गोलंदाजांना वापसी नक्कीच करताना बघायला मिळतात आपल्याला. प्रथम ब्रॉडकास्टिंग मीडिया यांच्या वतीने हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असणार आहे. पुण्याच्या या पुण्यनगरी मधल्या असणार एक प्रतिष्ठित स्पर्धा. नवीन बॅटर दाखल होते तर मैदानामध्ये वसीम दाखल झालेला आहे. नव्या जोशामध्ये असणार सकाळचं सत्र, जे सत्र गाजवायला या ठिकाणी आता तयार असणार आहे. धावसंख्या असेल 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. रफी शेख मात्र बॉलिंग करत असताना पहिलं षटक जे सुरू आहे. म्हणतात ना एक स्टेडियमचा फील देणार हे सर्व डगआउट आपल्याला बघायला मिळतंय. स्वर्गवासी विशालदादा वसंत कांबळे यांचा डगआउट, स्वर्गवासी जयेश हरेश्वर घरत यांचा देखील डगआउट बघायला मिळतंय. स्वर्गवासी शेखर उत्तम शेख यांचा डगआउट देखील आपल्याला बघायला मिळतंय. एकावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक सुरू असताना आपण जर पाहिलं नवीन बॅटर धावखोरी आता एक नव्या उमेदीनं असेल. आज एक चांगली संधी आहे मधल्या फळीत वसीम आलाय. या बेचा बॉल आपण जर पाहिलं इथे स्वेर मारा असणार आहे, लेग स्टंपच्या बाहेर बॉल. आता बघायचं डावखुरी हातासाठी रफी कशा प्रकारची गोलंदाजी करताना बघायला मिळेल, कारण पहिल्या 3 बॉल तर एक यश त्याला मिळालंय. वसीम शेख यावेळेचा देखील बॉल लेग स्टंप होती, बॉल होता त्याला मात्र अंगापासून दूर केले. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तिने मात्र बघायला मिळालंय. 2 धावा इथे आल्यात. वसीम एक चांगलं क्रिकेट खेळतात, पेशंट ठेवलेला आहे, संयमानं डावाची सुरुवात करताना बघायला मिळेल. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचा आजचा हा पुणे सिटी हाफचा दुसरा दिवस आहे. वसीम शेख 7 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. पहिलं षटक सुरू असताना रफी शेख यांचं बॉलिंग करतायत.
उचललाय बॉल पुन्हा एकदा वसीमनं इथे मात्र बॅट उचलली होती आणि त्याचा मोबरला त्याला सहन करावं लागेल. इथे विकेट जाणार. रफी शेख या ओव्हरमध्ये दुसरी विकेट घेतोय. इशिका संघाला मात्र फार मोठा धक्का वसीमच्या रूपानं बसलाय. विकेट. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये वसीमने आपली विकेट गमावली. आता एक कुठेतरी एक पार्टनरशिप सुरू झाली होती मात्र त्या पार्टनरशिपला आता ब्रेक लावलं गेलेलं आपल्याला असं म्हणावं लागेल. सेलिब्रेशन तुम्हाला तिथे बघायला मिळेल. टीम बॉन्डिंग आहे. रिप्ले आपल्याला बघायला मिळेल. ज्या प्रकारे गोलंदाजी हलकासा कट्टर बॉल होता आणि नक्कीच त्याच्यावरती इनसाइड एज कव्हर शॉर्ट कव्हरला खूप सुंदर असा झेल इथे मात्र बघायला मिळालाय. लॉफ्टेड शॉट फसतोय वसीमचा. जीवदार मात्र बॅटर रेडी राहायचंय आपण. जो आपल्याला वेळ दिलेला आहे आपले टायमिंग सुरू असेल आपण बघू शकता स्क्रीनवरती. पहिला सामना पुणे सिटी हाफ इशिका इलेव्हनच्या समोर राजप्रीत कॅम्प मध्ये. टॉस जिंकल मात्र प्रथमतः गोलंदाजीचा पहिल्या सत्र आपण जर पाहिलं आम्ही एक चांगली अशी बॅटिंग केली. अमित चौहान देखील इम्प्रेसिव्ह खेळ. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ होती बॉल होता. कव्हरला इथे ड्राईव्ह केला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब होते. धावा इथे मिळताना बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला इथे संपलेला आहे. स्कोरवरती आहेत त्या 9 धावा 2 गडी बाद. 51चं टार्गेट आहे विजयासाठी इशिका इलेव्हन संघाला. आणि पहिल्या षटकामध्ये मात्र रफीनं 2 विकेट आपल्या नावावरती केलेल्या आहेत. 24 बॉलचा खेळ बाकी. 42 धावांची गरज. प्रहार प्रीमियर लीग 13व पर्व. अतिशय दिमागदार व्यावसायिक गटातील अनेक संघ सहभागी आहेत. पुणे सिटी हाफ आणि अतिशय सुंदर असं नियोजन खरं तर या ठिकाणी बघायला मिळते प्रहार स्पोर्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातून. पहिला ओव्हरचा खेळ 9 धावा स्कोर कार्डवरती मात्र इथे ज्या बघायला मिळत आहेत. इन मेमरी ऑफ लेट शशिकांत माधवराव अभंग. सचिन ढवळेज मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट ऑर्गनाइज्ड बाय सचिन ढवळे फाउंडेशन. सचिन ढवळे सर पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट रेग्युलेशन बोर्ड चे मेंबर्स आहेत. आणि संपूर्ण इव्हेंट मॅनेज केला गेलाय तो सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन. 9 धावा पहिल्या षटकात झालेला. वेळ वाचवायचा आहे. टाइम आपल्याकडे फार कमी आहे. दुसऱ्या षटकासाठी मात्र बॉलर तयार होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं भुरा आलेत आता बॉलिंग साठी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र इथे ऑन ट्राय करत असताना क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं. पुन्हा एकदा धावा इथे येताना दिसत आहेत. 2 धावा आल्यात आणि कॉन्फिडन्स बिल होणार आहे तो आता उमाकांतचा. 2 बॉल 5 मध्ये बॅटिंग करत उमाकांत. भुरा बॉलिंग साठी आलेत. इशिका इलेव्हन संघाला अजून देखील 23 बॉल 40 टार्गेट असणारे. राजप्रीत इलेव्हन कॅम्प. सुरेख असा फटका इथे मात्र बघायला मिळाला मिडल ऑफ बॅट 4 रनसाठी. एकदा जर पाहिलं गेलं अँगल बरोबर दिसत गोलंदाज मात्र एक चांगली फुटवर्क आहेत फलंदाज आपण जर पाहिलं गेलं एकदम मिनिटनुसार फटकेबाजी करताना बघायला मिळतात आणि बॉलच्या लेंथ वरती बॅटिंग करताना बघायला मिळत आहेत. कॉन्फिडन्स मात्र चांगल्या प्रकारचा असेल. एका बाजूने आपण बघताय षटक क्रमांक 2 भुरा मात्र बॉलिंग करतायत. इशिका इलेव्हन संघ स्कोर 16 धावा 2 गडी बाद आहेत.
ओव्हर नंबर 2 चालू असताना आपण पाहतोय बॅटरला जॉन बॅटिंग साठी उतरलेत मैदानावरती. धावेचा पाठला केला जातोय. पहिला सामना. भुरा मात्र बॉलिंग करतायत. भुराचा बॉल यावेळी उचललाय बॉल आणि सीमारेषेवरती एक अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आमिर होते क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगले ऍथलेटिक्स आहेत. लांबून पळत आले आणि संघासाठी मात्र 2 धावा इथे वाचवलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. धावसंख्या आपण जर पाहिली 18 धावा स्कोअर कार्डवरती बघायला मिळत आहेत. भुरा मात्र बॉलिंग करतायत. इशिका 11च्या समोर असणार एक दर्जेदार असा सामना. राजपीठ कॅम्प मध्ये हा सामना सुरू आहे. प्रथमतः टॉस जिंकत असताना मात्र इशिका 11 संघाने गोलंदाजीचा स्वीकार केला आणि 50 धावेपर्यंत रोखलं गेलं राजपीठ 11 संघाला आणि 51 धावेचा पाठलाग आता केला जातोय, ज्याच्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट मात्र मिळवले गेले. तर षटक क्रमांक 2 रिक्वायर्ड रेटचा जर आपण विचार केला 9.90 चा रिक्वायर्ड रेट इथे मात्र बघायला मिळतोय इशिका 11 संघासाठी. समीकरण अजून देखील दोन्ही संघाकडे आहे. 50-50 मुकाबला असेल. या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत माननीय बच्चू कडू साहेब, त्यांचा देखील ठिकाणी मनापासून धन्यवाद. प्रहार प्रीमियर लीग सुंदर असं खरं तर या स्पर्धेमध्ये आपण ब्रॉडकास्टिंग टीम पाहतोय. प्रथम मीडिया याने या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम केलेलं आहे. सर्व ऑफिशियल असतील या स्पर्धेमध्ये असणारे नामांकित असे समालोचक, नामांकित असे अंपायर्स आहेत. सर्व काही एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व टीमने हँडल केले. इथे गोलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळेल, चेक होताना बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेला लेग बिफोर नियम देखील यूज केले जात आहेत. पुणे जिल्हा नियामक मंडळ आजचा हा सिटी हाफ आणि इथे निर्णय आता काहीच वेळात येणार आहे. आणि इट्स अ नो बॉल. सचिन ढवळेज मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत आहे ही स्पर्धा आणि सर्वांचं स्वागत करतो आम्ही. तर नो बॉल दिला. अजून मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं थोडस संकट आता वाढणार आहे, कारण एक चांगले गोलंदाज डावखुरी आताचे गोलंदाज फार महत्वाचे झाले तरी या खरं तर माती विकेट वरती. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना धाव्याचा पाठलाग काउंट करायचा आहे. चला स्पीड अप करायचा गेमला. 9 चौथी झालेत. सुपर फ्रायडे आज आहे. सुपर फ्रायडेचा मात्र हा पहिला महामुकाबला सुरू असताना ग्रँड टेनिस बॉल टुर्नामेंट डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आहे. जसं आपल्याला उल्लेख करावा लागेल पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट रेग्युलेशन बोर्ड पॉवर्ड बाय. गोलंदाजीसाठी रवी आता आलाय, मात्र फिट असणारे समर फलंदाजासाठी जॉन कमल. जॉन साठी हा बॉल फुल टॉस होता, समोर मारलाय शतशक पुन्हा एकदा धावतोय. आमिरला चान्स नाही. आता बॉल सीमारेषा बाहेर धाडला गेलाय. एक धमाकेदार असा चौकार आलाय. प्रहार प्रीमियर लीग 4 रन हा स्मॅश केलं होतं जॉननं आणि असा फायदा घ्यावा लागेल. एक आक्रमक पवित्रा फुल टॉस बॉल इथे मात्र लॉंग ऑनला भेदत गेलाय चौकारासाठी. 4 धाबा इथे मात्र बघायला मिळतात. रिप्ले देखील बघायला मिळतो तुम्हाला. ह्या साईड अँगलनं फुल टोल केला बॉल. आता पुढे उचललाय बॉल. संधी असणार आहे. घाई करतायत फलंदाज. याच्या अगोदर एक चांगला फटका आला होता, मात्र पुढच्याच बॉलला इथे कमबॅक केलं रवीनं. जॉनला पाठवलं डगआउटला. इशिका 11 संघाला 3रा झटका आता बसतोय. विकेट डाऊन. आमिर हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि आमिरकडे हा झेल सोपवला गेला. जॉनची विकेट फार महत्वाची होती संघाला आणि ती मिळवून दिलेली आहे. लॉप करायचा प्रयत्न, दूरवरचा बॉल होता. जागरण खेळायचा प्रयत्न, फक्त उचलला होता, लॉप केला होता बॉल, ताकद लावली नव्हती जास्त, त्यामुळे विकेट या ठिकाणी मिळाली आहे.
धावफलकामध्ये आहेत. स्कोर आपण जर पाहिलं गेलं 9:36 झालेले आहेत. इश्का 11 संघ बॅटिंग करत असताना 23 धावा 3 बाद. 19 बॉल 28 धावांची गरज. 19-28 एक बॉल शिल्लक आहे. या षटकातील इश्का 11 आपण बघू शकता ऑन स्क्रीन. या स्पर्धेचे फाउंडर माननीय सचिन ढवळे सर, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. एक बॉल लेफ्ट. सेफ खान एका बाजूने आपल्याला बघायला मिळत आहेत. नवीन बॅटर आलेले आहेत. या परिस्थितीत आज एक संधी असा, कारण इकडे आता एक गरज आहे मॅच फिनिशिंग करण्याचा. रोल कोण आपल्या हातामध्ये घेणार? सेफ खानच्या समोर आहे उमाकांत, यांना आपण बघतायत. बॉलर तयार. रवी यावेचा बॉल आल्याबरोबर सोपं काम नाहीये. ज्या प्रकारे गोलंदाजी करत आता आपण जर विचार केला, गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी असणार आहे आणि या षटकात कमाल केली. 2 षटकामध्ये 23 धावा 3 बाद. इश्का 11 संघाला 18 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. पुणेकरांसाठी मात्र एक चांगला असा प्लॅटफॉर्म आज असणार आहे. कॉम्बॉक्स जिथे आपल्याला बघायला मिळेल अतिशय व्यावसायिक मधली एक नामांकित स्पर्धा पार प्रीमियर लीगचं हे 13वा पर्व आपण एन्जॉय करतोय आणि घर बसल्या आमच्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही करतो स्वागत. पुण्याच्या या पुण्यनगरी मधल्या सिंहगड क्रिकेट मैदानावरती सुरू आहे क्रिकेटचा थरार, जिकडे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे इश्का 11 संघाचा 23 धावा 3 बाद आणि 18 बॉलमध्ये 28 धावांची आता आवश्यकता आहे. खूप उल्लेखनीय काम खरं तर प्रथम मीडिया मॅनेजमेंट टीमचं, ज्यांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप प्रभाव पाडला आपल्या ब्रॉडकास्टिंग क्षेत्रामधला. आणि या स्पर्धेचं देखील एक वेगळंच प्लॅटफॉर्म जर पाहिलं, खेळाडूंच्या प्रत्येक इनिंग हायलाइट आपण बघतात लगेच इंस्टाग्राम पेजला ज्या हायलाइट केल्या जात आहेत. फॉलोअप विकेट आपल्याला बघायला मिळेल. ज्या काही विकेट होत्या सर्व फलंदाज कॅच आउट झालेले आहेत. षटक आपण जर पाहिलं 2 षटक 23 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल 28 धावांची गरज. उमाकांत आता बॅटिंगसाठी मात्र सज्ज. ज्या प्रकारे 4 बॉल 10. उमाकांतकडे आता हा सर्व लेखाजोखा असेल, जी जबाबदारी त्याला घ्यायची असेल. मात्र समोर देखील तेवढी तिखट गोलंदाजी लाईनअप आहे. 3 ओव्हर अजून बाकी असणार आहे. सर्व एन्जॉय करताना आपण बघतोय प्रेक्षक आपले. 18 बॉल 28 धावांची गरज अहमदकडे. आता हा बॉल सोपवला संघनायकानं. संघनायकाची जबाबदारी आता फार महत्वाची असेल. निर्णय क्षमता आता योग्य ठेवावी लागेल. यावेळचा बॉल पुल केलेला आहे बॉलला आणि बॉल धाडला गेलाय. स्वर्गवासी विशालदादा वसंत कांबळे यांच्या डगआउट मध्ये हा जातोय. उत्तुंग असा षटकार. उमाकांतला संधी दिली आणि त्या संधी त्यानं सोनं केलंय. पुल केलता बॉलला. आपण रिप्ले बघायला मिळेल. आखूड टप्प्याचा बॉल शॉट ऑन पुल करत मिड विकेट सीमारेषा तोडून टाकतोय. षटकार आलाय. फुल बॅट स्विंग. आपण जर बॅटचा विचार केला खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे इश्का 11चा हा टायगर. उमाकांतसाठी पुन्हा एकदा यावेळेस लेकट मारायचा प्रयत्न, जोरदार असा खांद्याचा वापर करून हा बॉल टाकला जरूर. मात्र पुन्हा एकदा लाईन मध्ये जात क्रॉस बॅट फटका मिड विकेट क्षेत्रात आलाय आणि धावसंख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळेल आपल्याला. अहमद इथे मात्र आपली स्पेल टाकताय. फार महत्वाचं षटक असणार आहे. समीकरण 17 बॉल 22 आता 16 बॉल 21 समीकरण आलेलं आहे. उमाकांत 6 बॉल 17 आहे. खूप चांगली पारीचं प्रदर्शन उमाकांत कडून. पुन्हा एकदा स्मॅश केलाय. बॉल उचललाय आणि थेट जातोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आमिरच्या हातामध्ये हा बॉल नक्की बघायला मिळालाय. विकेट डाऊन होती आणि फार मोठी विकेट. सेट फलंदाज उमाकांत आता मात्र मैदान सोडणार आहे. नाराज असेल कारण मॅच फिनिश करण्याची संधी त्याला होती. मात्र ही विकेट बरंच काही या मॅच मध्ये बदल घडून आणणार आहे. 15 बॉल मध्ये आता 21 धावांची आवश्यकता असणार आहे विजय असेल. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये इश्का 11 संघ प्रहार प्रीमियर लीग
घाई करताना दिसत आहेत फलंदाज. कोणत्या प्रकारचा गॅप तब्दील केला नाहीये. मॅच खूप चांगली इंटरेस्टिंग मुकाबला सुरू आहे. चेस डाऊन होणार का, या धावा डिफेन्स केल्या जातील, बघायचंय काय होते या प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वातील सिटी हाफ मधील आजच्या सत्रामधला हा पहिला सामना जिथे सुरू इशिका 11च्या समोर आपल्याला बघायला मिळत आहेत. राजप्रीत कॅम्प. टाइम वाचवायचा आहे, टाइम खूप महत्वाचा आहे. विनंती असणारी जी आपल्या सूचना येते सर्कलच्या विनंती असते बाहेर जाऊपर्यंत दुसरा प्लेअर आतमध्ये येणं गरजेचं असणार. बॅटर मॅक्सिमम शॉट आपल्याला बघायला मिळतात आजच्या दिवसामधले. जसा बॉल मिळाला होता इथे रेंज मध्ये, त्यावरती काही षटकार आलेत. हे मॅक्सिमम पुणेकरांना बघायला मिळालेत. ऊर्जा ताक हे षटकार होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र अतिशय अप्रतिम असेल, कारण की बॉलचा घुमाव आपल्याला बघायला मिळेल. अतिशय टर्न आणि बाउन्स. पुन्हा एकदा लेग कटर बॉल अहमदकडे, चांगली क्षमता, बॉल ओळवतोय चांगल्या प्रकारे आणि त्याच्याकडे एक चांगलं वळण आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा प्रेशर मध्ये हा मुकाबला. 14-21. आणखीन एक बघू शकता स्लिप मधून हा बॉल चाललाय. एक धाव तिने मात्र बघायला मिळालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता किती महत्वपूर्ण विकेट होती पाठीमागची. ज्या प्रकारे अहमदला जो षटकार मारला गेला होता. मकान पुणे पोलीस त्यांना आउट केल्यानंतर इथे अहमद आता तिखट झालाय असं म्हणावं लागेल. 13-20. रोमहर्षक सामना. इथे मात्र पुन्हा एकदा बॉल उचलला गेलाय, हलकासा इथे टर्नच्या विरोधामध्ये खेळला गेलाय. मिस टायमिंग शॉट होता. एक धाव अंकित करताना बघायला मिळेल. मात्र टू गुड, अतिशय सुंदर आणि शिस्तप्रिय गोलंदाजी या षटकात अहमदकडून बघायला मिळाली. 9 धावा केवळ दिल्यात. आता इशिका 11 संघाला गरज आहे 12 बॉल 19 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. प्रहार प्रीमियर लीगचा पुणे सिटी हाफ आता थोडासा प्रेक्षणीय नक्कीच होणार मित्रांनो. 12-19 टाइम वाचवायचा आहे. 2 मिनिटं शिल्लक आहेत केवळ आता आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये 2 ओव्हर तुम्हाला टाकायचे आहेत. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळ अतिशय शिस्तबद्ध पुण्याचं क्रिकेट आता एक चांगल्या उंचीवरती नेण्याचा प्रयत्न आणि ज्याची सुरुवात आता झालेली आहे. 12 बॉल 19 रनची गरज. मॅच ऑन. सर्व प्रेक्षकांचा मी स्वागत करतो. टाइम आता आपल्याकडे फक्त 1.5 मिनिटं बाकी आहेत. रवी आलाय. रवी या परिस्थितीमध्ये बघायचंय आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देताना बघायला मिळेल. 12 बॉल 19 रनची आता आवश्यकता असेल विजयासाठी. इशिका 11 स्कोर 32 for 4. 3 ओव्हर नंतर 12 बॉल 19 रनची गरज. क्षेत्ररक्षणाची सजावट समज 2 घेतलेत. लॉंग ऑन तैनात, तर लॉंग ऑफ देखील तैनात केला जाताना बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक डीप कव्हर तैनात केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर फिरवण्याचा प्रयत्न असणार आहे. पंचांचा इशारा होतोय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अमरने एक चांगला संघाला ट्रॅक मिळवून दिलेला आहे. पाठीमागच्या षटकात केवळ 9 धावा आल्या होत्या. इशिका 11 संघ आकाशचा आपण विचार केला असेल सुरुवातीला आकाशचे देखील फार मोठी विकेट. रफी शेखचं पहिलं षटक देखील निर्णायक राहिलेलं आहे. शेवटच्या षटका मात्र बघायचं कोणता गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक मध्ये येणार. आतापर्यंत संघनायकानं प्रत्येक गोलंदाजाला यूज केलंय. रवीनं जर पाहिलं गेलं भोराचं षटक कंप्लीट केलं होतं तर रफी शेख अहमद शेख ही जोडी आपल्याला बघायला मिळाली. दोघांनी 9 धावा खर्च केला. रफीच्या खात्यात 2 विकेट, त्यानंतर अहमदच्या खात्यात जर पाहिलं गेलं 9 रन देत 1 विकेट बघायला मिळाली होती.
राजपीठ कॅम्प 50 धावा 51 धावांचा पाठलाग इशाखा संघाला करायचा आहे. एक अतिशय सुंदर असा लुक खरं तर याचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे आपण या स्पर्धेचं मॅनेजमेंट बघतात त्याचं सर्व कौतुक करावं लागेल तेवढं कमी असणार आहे. एक वेगळं काही घेऊन आलेले आहेत. एक इंटरनॅशनल असं स्टेडियम बनवलं गेलंय आणि त्यानंतर ब्रॉडकास्टिंग मध्ये एक अतिशय टॉप अशी क्वालिटी देण्याचा प्रयत्न सर्व मोहन टाकले या PPLच्या 13व्या पर्वानं. ग्रँड सक्सेस या स्पर्धेला एक उंच अशा शिखरावरती घेऊन चाललेत प्रार फाउंडेशन. सचिन ढवळे पब्लिक असेल तर आपण जर पाहिलं गेलं अतिशय बारकाईने आपल्याला ज्या प्रकारे हा प्रथम च्या माध्यमातून निर्णय आलाय. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या आता भारतीय स्कोर वरती आहेत 33-4 बाद. सैफ खान 2 बॉल 1. मॅच 12-18 आलेली आहे. यावेळेस कट करायचा प्रयत्न, कव्हर हा चेंडू चाललाय डीप कव्हरला शतशक तैनात. 1 धाव तिने मात्र बघायला मिळाली आहे. हे दबाव कमी करायचा प्रयत्न असणार आहे. 11 बॉल 17 टाइम संपलाय आता. एक खेळाडू आतमध्ये घ्यावं लागेल. तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये टाइम संपलेला आहे. रवी 34 धावा धावपलकामध्ये बघायला मिळत आहे. राजपीत कॅम्प संघ, इश्का 11 संघ, कोणता संघ मारेल बाज या पहिल्या डावात. 11 बॉल 17ची गरज. रवी बॉलिंग करतायत. यापेचा बॉल घुमवलाय मात्र बराचसा बाहेर असेल. अवांतर धाव इथे मिळणार आहे. साहजिक दबाव असेल दोन्ही संघावरती, कारण जिकडे एका बाजून 4 विकेट गमावले इशिका 11 संघाने. 11 बॉलचा खेळ बाकी. 16 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. इथे गॅप शोधला गेलाय आणि बॉल धाडला गेलाय कव्हर सीमारेषा पार. धावा मिळतील 4. सुरेख टायमिंग दाखवली इकडे, नजाकत दाखवली समीरनं. बॉल मिनिट नुसार जसा बॉल ज्यानं ओळखला होता ऑप्शनच्या बाहेर जात कट केला आणि कव्हरला चान्स नाहीये. जोरदार असा हल्ला. 4 धावा इथे मिळाल्यात. बॅक फुटला जात सुंदर असा कव्हरला पंच केला. 4 धावा इथे आणि अशाच फटक्याची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच जान फुकतोय तो बॅटर. खूप जास्त मागे बॉल होता आणि बॅकफुट करत बॉलला नक्की धाडलं गेलं चौकारासाठी. धावसंख्या मात्र आपला बघायला मिळेल 39 धावा धावपलकामध्ये आहेत. 10 बॉल 12ची गरज. या बेचा देखील बॉल जर आपण पाहिलं गेलं घुमवलाय. खूप सुंदर असा चेंडू मात्र इथे बघायला मिळालाय. डॉट बॉल येणारे समीकरण आले. या षटकात मात्र 3 बॉल अजून शिल्लक. 9 बॉल 12 धावांची गरज. मॅच ऑन. प्रत्येक बॉल महत्वाचा आता असेल. यावेळी उचलला एक मोठा फटका आलाय. लॉफ केला बॉल, लॉन्च केलाय आउट ऑफ द पार्क. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. समीर खानच्या व्यापवलेला उत्तुंग असा षटकार आणि या षटकारानं 100 षटकार पूर्ण होत आहे सिटी हाफचे. वेल डन पुणे सिटी हाफ. सुरेख असा खेळ बघू शकता. रिप्ले, फुल स्विंग, मॉन्स्टर षटकार. खूप मागे टाकलाय बॉल कारण दबावात टाकले गेले. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र बघायला मिळतोय. मात्र समीर खान ज्या प्रकारे बॅटिंग करताना बघायला मिळतो षटकारानं दबाव पूर्णपणे कमी केलाय. चौकार बॉलवर षटकार. फटाफट बॅटिंग. फिनिशर इश्का 11चा समीर. यावेळी उचललाय बॉल. आणखीन एक सुरेख असं टायमिंग केले. ओ द कव्हर लॉब करत असताना समीर खान पेश केलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार. ओ द कव्हर. ग्रेट बॅटिंग. अतिशय सुंदर असा मागे जात खूप जबरदस्त अविश्वसनीय क्लास दाखवले आपल्या
बॅटीचा. वॉट अ शॉट. रिप्ले जितका भावा तितका नक्की देखणा हा फटका होता. देखणा शॉट. आणि याबरोबर धावसंख्या मात्र आता आपल्याला बघायला मिळेल. स्कोर कार्ड वरती मॅच एंड करून टाकलेली आहे. आणि याबरोबर या मॅच मध्ये अनेक रेकॉर्ड घडले. खरं तर प्रहार प्रीमियर 100 षटकात झाले जरूर आहे. मात्र या षटकाराबरोबर आपण जर पाहिलं गेलं मेगा स्ट्रायकर ठेवतोय आकाश साबेकीने हा सामना इथे जिंकलाय. आपण बघू शकता मॅच समरी जिथे 51 धावांची गरज होती आणि जिकडे समीर खान हा हायलाइट झालाय. 6 बॉल 17 धावा त्यांना काढल्या. त्यावरती राजपीत 11 कॅम्प संघ अमित चव्हाणकडून मात्र 14 बॉल 29 ची पारी होती. मात्र ती पारी एवढी कारगर साबित नाही झाली. हा सामना 3.5 मध्ये जिंकला गेला इश्का 11 संघानं 6 विकेटनं. त्याच्यामध्ये विनायक गव्हाणेचं खूप चांगलं षटक, 1 ओव्हर टाकायचं 8 विकेट. सैफ खान कडून 1 ओव्हर टाकायचं असताना 10 रन देत खरं तर 1 विकेट त्याला मिळाली. द मॅच समरी मध्ये इश्का 11 ठरला या मॅचचा मानकरी.